अमेरिकेने भारताला F-35 विकत घेण्याचा प्रस्ताव दिला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही खुली ऑफर दिली होती। JD व्हान जेव्हा भारताच्या दौऱ्यावर होते तेव्हा सुद्धा या प्रस्तावाची चर्चा झाली होती। हे F-35 केरळच्या विमानतळावर गेले 13 दिवस भिजत पडलेले आहे आणि यानंतर भारत हे लढाऊ विमान विकत घेईल याची शक्यता खूपच कमी झालेली आहे। त्यामुळे अमेरिकेचे नेते प्रचंड बिथरलेले आहेत। लिंडसे ग्रॅहम यांनी भारतावर 500% टेरिफ लावण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। या प्रस्तावाला 80 अमेरिकी सिनेटरचं समर्थन मिळालेलं आहे। हा प्रस्ताव उघड भारत विरोधी आहे, तरी सुद्धा त्याला 80 सिनेटरचं समर्थन मिळतं ही काही सामान्य बाब नाही आहे। भारतावर दबाव आणण्यासाठी अशा अनेक लटपटी सुरू असताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारताची भूमिका अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये ठेवलेली आहे। पियुष गोयल असं म्हणाले की डोक्यावर बंदूक लावून कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी होणार नाहीत। डेडलाईनचं ओझं आम्ही फार मनावर घेत नाहीये।